नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना. केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. अन्नकूट महोत्सवाने भगवान श्री द्वारकाधीश मंदिर सजले. अन्नकूट महोत्सवात 56 प्रकारचे भोग अर्पण करून भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन. आणि बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात वाढते रस्त्यांवर कोंडी. पोलीस प्रशासनाचे मात्र होते दुर्लक्ष. कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान दिल्या आहेत. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच स्वच्छताही महत्त्वाची आहे. संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी शहरात येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटावे, अशा प्रकारे स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत व आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राज्य उत्पादन शुल्कचे SR कुसळे, तहसीलदार सुशील वेल्हेकर, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर जयश्री ढवले तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदिर समितीकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यामध्ये दर्शन, पदराशेड, नदीपात्र, वाळवंट, 65 एकर तसेच आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येतात. या शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता करण्यात यावी. मंदिर परिसर, दर्शन रांग, नदीपात्र, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. वाळवंटात असणारे दगड, कपडे, कचरा काढून घ्यावा. भाविकांना यात्रा कालावधीत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता ठेवावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ प्रसादाची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, किराणा दुकाने यांची तपासणी करावी. भेसळ करणाऱ्या दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी. दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषधोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, शौचालय आदी सुविधांची उपलब्धता करावी. दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे, यासाठी दर्शन रांगेत ज्या ठिकाणाहून घुसखोरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसह CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत. मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकांची नेमणूक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. केंद्रीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरातील प्रत्येक वॉर्डमधील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील केंद्रीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी या यात्रेचे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की
विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यातील पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे. एकही पात्र लाभार्थी केंद्राच्या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागाने नियोजन केले पाहिजे. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा करू नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कार्तिकी वारीच्या अनुषंगाने हिवताप कार्यालय आणि पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे झिका व्हायरस तसेच इतर साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. झिका व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून शहरात आणि जिल्हा हिवताप कार्यालयाकडून 6 नोव्हेंबर 2023 पासून कीटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तसेच जिल्हा हिवताप कार्यालय, नगर परिषदेचे नागरी हिवताप कार्यालय आणि पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे झिका व्हायरस तसेच इतर साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी दिली. झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे शहरात कीटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षण, डास पकडणे, धूर फवारणी करणे, अळीनाशक औषधांचा वापर करणे, रक्तजल नमुने पाठवणे, गरोदर माता शोधणे, नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत 94 घरांची तपासणी करण्यात आली असून 257 कंटेनर तपासले आहेत. तसेच 4 रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पंढरपूर येथील संबंधित संशयित रुग्ण मागील 1 महिन्यापासून मुंबई येथे वास्तव्यास होते. पुणे येथे उपचार घेऊन बरे आहेत. कार्तिक वारीच्या अनुषंगाने कोणीही घाबरू नये असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी केले. पंढरपूर येथील एका 71 वर्षीय नागरिकास संशयित झिका व्हायरस रोगाची लागण झाल्याने संबंधित रुग्णावर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी 12 ते 17 ऑक्टोबर 2023 दरम्यान संशयित रुग्ण हे त्यांच्या मुलाकडे मसालावाला बिल्डिंग, माहीम वेस्ट, मुंबई येथे वास्तव्यास होते. 19 ऑक्टोबर रोजी संशयित रुग्ण पंढरपूर येथील घरी आले. यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता. 24 ऑक्टोबर रोजी त्यांना ताप, अंगदुखी, सर्दी झाली म्हणून त्यांनी स्वतःच घरी उपचार केले. 26 ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार घेतले. नंतर 27 ऑक्टोबर रोजी सकाळी उलटी व जुलाब होऊन चक्कर आली. रक्तदाब कमी झाल्यामुळे उपचार सुरू केले, परंतु त्यांना दम लागत होता व तो कमी होत नसल्याने पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे विशेष रुग्णवाहिकेने हलवण्यात आले. पुणे येथील रुग्णालयात वेगवेगळ्या तपासण्या सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मध्येच प्रकृती खालावली म्हणून संशयित रुग्णास व्हेंटिलेटरवर 5 दिवस ठेवण्यात आले. 7 नोव्हेंबर 2023 पासून व्हेंटिलेटर काढला असून प्रकृती सुधारत आहे. ही सर्व माहिती संशयित रुग्ण यांच्या मुलाने दिली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले. विजापूर रोडवरील भगवान द्वारकाधीश मंदिरामध्ये अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. सोलापूर शहरातील विजापूर रोडवर असणाऱ्या श्री द्वारकाधीश मंदिरामध्ये अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अन्नकूट महोत्सवामध्ये 56 प्रकारचे भोग आणि मिष्ठान्न नैवेद्याचे पदार्थ श्री द्वारकाधीश प्रभूंना अर्पण करण्यात आले. तदनंतर मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले. दरम्यान याबाबत प्रसाद बनवणारे मुखियाजी किशनभाई यांनी अधिक माहिती दिली. श्री द्वारकाधीश मंदिर, विजापुर रोड, सोलापुर. मैं किशनभाई मुखियाजी. आज अन्नकूट महोत्सव है जो हर साल की तरह इस बार ठाकुर जी को 56 प्रकार की सामग्री धराई गई है, जिसमें मैसूर पाक है, मटड़ी, ठोर, मोहनथाल, शक्करपारा, अनेक प्रकार के मैसूर, ये सभी सामग्री खवा, मैदा और ड्राई फ्रूट और बेसन से तैयार की गई है. ये सामग्री पिछले 7 दिनों से सेवा चालू है सामग्री की. और शक्करी प्रसाद है वो करीबन 100 प्रकार का बनाया गया है, जिसमें कल रात से लेके आज सुबह 7 बजे तक बनाया गया और उसके पश्चात 11 बजे गोवर्धन पूजा हुई. गोवर्धन पूजा होने के बाद ठाकुर जी को अन्नकूट का भोग धराया गया.
यावेळी मंदिरात उषा देवी, नरेश दवे, रमिला देवी आदींची उपस्थिती होती. यावेळी मंदिरचे ट्रस्टी बिपिन पटेल, विजय पटेल, जयेश पटेल, व्यवस्थापक दत्तात्रय पाठक आदींचे सहकार्य लाभले. कुंभारवेस हनुमान मंदिर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा संबंधित मक्तेदाराला आणि महापालिकेला दिला आहे. शहराचा मध्यवर्ती बाजारपेठ परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभारवेस हनुमान मंदिरासमोरपर्यंत 34 लाखांच्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावर एका बाजूला रस्ता चालू आहे तर दुसऱ्या बाजूचा रस्ता बंद आहे. कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावले नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. 34 लाख रस्ता कामाचा गायत्री कन्स्ट्रक्शन यांनी कंत्राट घेतलेले आहे. हा रस्ता अजंठा वाईस ते कुंभारवेस हनुमान मंदिरापर्यंत आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी या रस्त्याची पाहणी करून महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण माहिती घेतली असता सदरचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी काम बंद करा असे मक्तेदारांना सांगून काम बंद करण्यात आले. या गायत्री कन्स्ट्रक्शन्सने गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी कामे केलेली आहेत. त्या सर्व कामांची महापालिका आयुक्तांनी पाहणी करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम दिसून आल्यास त्या काम केलेल्या मक्तेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावे असे आवाहन माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केले. गायत्री कन्स्ट्रक्शन्स महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वाटाघाटी केली का, वर्क ऑर्डर दिल्याप्रमाणे रस्त्याचे काम होत नसल्यास काम बंद करण्याचा इशारा दिला. सोलापूर शहरामधील अनेक वर्षापासून रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी अमृत योजनेचं डिझाईन घालण्यात आलेलं आहे. 3 वर्षानंतर सदर रस्त्याचं काम अनेक वेळा आम्ही मागे लागून या ठिकाणी तुळजापुरी चौकापासून ते कुंभारवेसच्या नाल्यापर्यंत धूळमुक्त त्याच्यामधनं अनेक रस्ते मंजूर होते. त्यामधून हा रस्ता नव्हता, परंतु माननीय चलवादी साहेब आणि कारजे साहेब यांना सांगून सदरचा रस्ता त्यामध्ये घेण्यात आलेला आहे. सदर रस्त्यावर गेल्या 3 वर्षापासून आपल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष नव्हतं, पण सदर रस्त्याचं काम या ठिकाणी व्यापारी मंडळींनी तक्रार केल्यानंतर रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. रस्त्याचं काम आज चालू झालेलं आहे, परंतु वर्क ऑर्डर ऑक्टोबर महिन्यात मिळालेलं आहे. 1 महिन्याचं वर्क ऑर्डर आहे. 30-31 तारखेपर्यंत नोव्हेंबरला आपलं संपत आहे. त्यामुळं सदर मक्तेदार रस्ता करायला लागला आहे. 9 मीटरचा रुंदी आहे, लांबी 180 मीटरचा आहे, परंतु 9 मीटरमध्ये 6 मीटरचं या ठिकाणी ड्रेनेजचं जे लाईन घातलेले आहेत ते रस्त्याचे या ठिकाणी खडीकरण करायला आहेत. परंतु 40 mm 75 mmचं खडीकरण आहे असं आमचे संबंधित अधिकारी ओंकार साहेबांनी सांगितलं. परंतु सदरचं काम या निकृष्ट दर्जाचं चालू आहे. तिथं पाणी फार उभारतं आहे. तिथं अनेक लोकांचे नित्यकराचे घरं आहेत. त्या घराला ड्रेनेज लाईन आणि पाण्याचे लाईन जे कनेक्शन दिलेले आहे ते व्यवस्थित आहेत का नाही या संबंधित लोकांना विचारलं पाहिजे. आणि संबंधित रस्ता हे पुन्हा टेलिफोनचं चर किंवा कुठलं तर वायरिंगचं चर कुठलं तर चर मारून कुठल्या तर रिलायन्स कंपनीनं कुणाला तर देऊन या ठिकाणी पुन्हा चर मारू नये. जे काही काम आहे ते थोडी त्याच्यामध्ये केलं पाहिजे. रस्ता हा इस्टिमेटप्रमाणे चांगला व्यवस्थित सुंदर झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय घोटाळा झाला संबंधित जेही आमचं ओमकार या ठिकाणी नव्हता. मला विनंती करायचं आहे महापालिकेला, जेणे कोणी संबंधित खातेप्रमुख अधिकारी जेही आहेत त्यांना उभा करून रस्ता केला पाहिजे. मक्तेदाराचा माणूस उभा करून रस्ता व्यवस्थित होत नाही. आता आम्ही बघितलं या खडीकरणामध्ये थोडंफार लहान मोठे खडी दिसाले, परंतु हे जर अधिकारी लक्ष दिलं तर व्यवस्थित होतं आहे. अधिकारी जर लक्ष दिलं नाही, माननीय आयुक्त मॅडम आपण तर लक्ष द्या. आपण येऊन फार बरेच दिवस झाले व याकडे लक्ष नाही आहे. सदरचा रस्ता हे चांगलं झालं पाहिजे. निकृष्ट दर्जाचं झालं तर इथल्या सर्व नागरिकांना घेऊन या रस्त्यावर आम्ही बसणार आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांवर कोंडी वाढते, मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. सोलापूर शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुचाकी, 4 चाकी तसेच रिक्षा आदी वाहनांचा विळखा शहरामध्ये वाढत असून याचा परिणाम वाहतूक कोंडी आणि अपघातामध्ये होत आहे. शहरातील महत्त्वाच्या रोडवर सर्रासपणे वाहतूक कोंडी दिसून येते. छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान नेहमी वाहतुकीची कोंडी दिसून येते.
कोंडी होण्याचे विशेष कारण म्हणजे बेशिस्त वाहतूक होय. शहरातील विविध रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहतूक सुरू असलेली दिसते. एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर नेहमी कोंडीच्या विळख्यात असतो. रिक्षा चालक सातत्याने आपल्या मर्जीप्रमाणे रॉंग साईड आणि वन वेच्या ठिकाणी बिनधास्तपणे रिक्षा चालवतात. त्याचप्रमाणे जड वाहने, चारचाकी वाहन यांचे देखील प्रमाण वाढल्याने पादचारी, सायकल स्वार, दुचाकी स्वार या वाहनधारकांना तारेवरची कसरत करत ये-जा करावी लागत आहे. दरम्यान याकडे संबंधित पोलीस विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. एखाद्या वेळी कारवाई करून सोडून दिले जाते, मात्र याकडे कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांमधून केली जात आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांनी धाराशिव जिल्हा कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांनी धाराशिव जिल्हा कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यामध्ये न्यू यंग ब्रिगेडचा मोठ्या प्रमाणात भरणा असूनही काही जुन्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वाशी तालुक्यातील पारगाव येथील महादेवराव आखाडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. महादेव आखाडे यांचे पक्षीय कार्य तसेच सामान्य लोकांची जवळीक तसेच गोरगरीब जनतेला नेहमी दिलेला मदतीचा हात, शेतकऱ्यांविषयी आपुलकी व प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून आधार देणे, त्यांच्या या गुणांमुळे त्यांची तिसऱ्यांदा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होऊन हॅट्रिक केली आहे. तालुक्यातून त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. तरुण भारत तर्फेही त्यांचे खास अभिनंदन करण्यात येत आहे. वाशी येथील उपनगराध्यक्ष माननीय सुरेश बाप्पा कवडे यांची निवड करण्यात आली आहे. वाशी येथील उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांनी धाराशिव जिल्हा कार्यकारिणीमध्ये यंग ब्रिगेडचा मोठ्या प्रमाणात समावेश केला असून यामध्ये सुरेश बाप्पा कवडे यांची पुनश्च जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुरेश कवडे हे सध्या वाशी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष असून सध्या वाशीची नगरपंचायत त्यांच्याच अधिपत्याखाली चालू आहे. वाशीची विविध प्रकारची सुधारणा करण्यासाठी कामाचा धडाका लावला आहे. वाशीच्या प्रगतीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. तसेच तालुक्यातील अनेक भागात भाजपाच्या शाखा स्थापन करून फार मोठ्या प्रमाणात भाजपाचे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या या कामाच्या धडाडीमुळे पुन्हा त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वाशी येथे मुस्लिम समाजातर्फे मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यात आला. भाऊबीजेच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला. यावेळी वाशी येथे 3 लाख पुरुष, महिला व मुले उपस्थित होती. त्यामध्ये सर्व जातीचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष करून वाशी येथील मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता. याबद्दल वाशी नागरिकांमधून मुस्लिम समाजाचे आभार मानून अभिनंदन केले जात आहे. तुम्ही आज या ठिकाणी कशासाठी आलेला आहात? आज आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत की सर्वांना आरक्षण मिळावं मराठ्यांसाठी व त्यासाठी पाठिंबा आहे आमचा मुस्लिम समाजाला. आपण काय सांगाल? आपलं मनोगत असं आहे की मराठा समाजाला जे त्यांची मागणी आहे ती योग्य आहे आणि त्यांना आरक्षण मिळावं ही आमची मनापासून भावना आहे. आपण काय म्हणाल? आमची तर अंतिम इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही योग्यच आहे आणि आम्ही मुस्लिम समाजाचे वाशी येथील नागरिक असून ह्या आमचा सर्वस्व त्यांना पाठिंबा आहे. आपण या ठिकाणी आमचे शिक्षक पठाण सर आहे, त्यांच्याशी बोलूया. आपलं काय म्हणणं आहे? मराठा समाजाला पाठिंबा आरक्षण मिळायला पाहिजे. त्या समर्थनार्थ आज आपण या ठिकाणी आलेला आहात. जमलेलो आहोत. ओके. नमस्कार, मी मुजावर एमाय. मराठा आरक्षणास वाशी तालुक्यातील मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. जय हिंद. मराठा आरक्षणाच्या लढ्यास वाशी मुस्लिम समुदायाचा पाठिंबा आहे. मी रशीद तांबोळी, वाशी तसेच वाशी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणास पूर्ण पाठिंबा आहे. अनिक फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ठेवीदार व संचालक मंडळ व कर्जदार यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. अनेक फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ठेवीदार व संचालक मंडळ व कर्जदार यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला एमडी विश्वनाथ तोडकर, चेअरमन रमेश भिसे, संचालक बीपी सूर्यवंशी, जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये ठेवीदार, संचालक व कर्जदार यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. यानंतर संचालक मंडळ, ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा प्रमुख भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, विलास घोडगे,
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनिक फायनान्स यांचे कार्य यावर चेअरमन रमेश भिसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विश्वनाथ तोडकर, बीपी सूर्यवंशी, रामभाऊ लगाडे यांची भाषणे झाली. 200 ते 250 सभासद ठेवीदार उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना. केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. अन्नकूट महोत्सवाने भगवान श्री द्वारकाधीश मंदिर सजले. अन्नकूट महोत्सवात 56 प्रकारचे भोग अर्पण करून भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन. आणि बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात वाढते रस्त्यांवर कोंडी. पोलीस प्रशासनाचे मात्र होते दुर्लक्ष. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.